सकाळी बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या संदर्भातली। आपल्या फिटनेसमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा या दोघांच्या विरोधामध्ये सध्या लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। शिल्पा आणि तिचा पती परदेशामध्ये जाऊ नये म्हणून सर्व विमानतळांना सूचना जारी करण्यात आल्या। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ही नोटीस जारी करण्यात आली। व्यावसायिक दीपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधामध्ये 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकरणाच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस बजावण्यात आली आहे। व्यवसाय वाढवण्यासाठी 2015 पासून 2023 पर्यंत शिल्पा आणि तिच्या पतीला पैसे देण्यात आले, मात्र त्यांनी हे पैसे वैयक्तिक खर्चासाठी उडवले असा आरोप कोठारी यांनी केला आहे। दरम्यान याआधी हाय प्रोफाईल पोर्नोग्राफी रॅकेटच्या प्रकरणी राज कुंद्राच्या विरोधामध्ये ईडीने कारवाई केली आहे। तर लुकआउट नोटीस म्हणजे काय आपण बघूयात। आर्थिक फसवणुकीचा आरोप असणारी व्यक्ती देश सोडून जाण्याच्या तयारीत असेल तेव्हा ही नोटीस पाठवली जाते। पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणा आणि कोर्टाकडून ही नोटीस, विमानतळ किंवा सीमेवरती असलेल्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांना ही नोटीस, संबंधित व्यक्ती दिसताच त्याला रोखा असा या नोटिशीमध्ये उल्लेख असतो। नोटिशीमध्ये व्यक्तीचं नाव, पासपोर्ट नंबर, आरोपांचा तपशील आणि संबंधित तपास यंत्रणेचा संपर्क क्रमांक सुद्धा दिला जातो। संबंधित व्यक्तीला अडवावं, थांबवावं किंवा अटक करावी या सगळ्याचा सुद्धा उल्लेख केलेला असतो। बातमी आहे मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्याची। जरांगे